नांदेड़ म्युनिसिपल कॉरपोरेशन के प्रभाग नंबर 18 से कांग्रेस और वंचित बहुजन आघाड़ी के मुश्तरका उम्मीदवार जोतसोना राजू गोड़बोले, शोएब मजहर हुसैन, महजबी बेगम, अब्दुल फहीम और मोहसिन खान महमूद खान की इंतखाबी मुहिम के सिलसिले में वंचित बहुजन आघाड़ी के यूथ लीडर सुजात अम्बेडकर की क़यादत में एक शानदार पद यात्रा निकाली गई। इस पद यात्रा के दौरान प्रभाग के मुख्तलिफ इलाकों का दौरा करते हुए अवाम से उम्मीदवारान के हक में वोट देने की अपील की गई। यात्रा में शहरियों ने जबरदस्त जोश व खरोश का मुजाहरा किया। जगह जगह सुजात अम्बेडकर का पुरतपाक इस्तकबाल हुआ। अवाम ने फूल निछावर किए, जबकि इलाके के खवातीन ने भी अकीदत के साथ फूल बरसाए, जिससे इंतखाबी फिजा मजीद गर्म हो गई। इस मौके पर नांदेड़ के रुकने पार्लिमान रविंद्र चौहान, वंचित बहुजन आघाड़ी के महाराष्ट्र नायब सदर फारूक अहमद, रमेश गोड़बोले, अब्दुल फहीम, सैयद अत्तर हुसैन, एडवोकेट शेख बिलाल, मोहम्मद कासिम, एडवोकेट अब्दुल शहबाज, शशि अन्ना भुसेवाड़ समेत पार्टी के दीगर ओहदेदारान और कारकुनान बड़ी तादाद में मौजूद थे। कायदीन ने खिताब करते हुए कहा कि प्रभाग नंबर 18 की मजमूई तरक्की, बुनियादी सहूलियात की फराहमी और अवामी मसाइल के मुस्तकिल हल के लिए ये पैनल संजीदगी और दयानतदारी के साथ काम करेगा। उन्होंने अवाम से अपील की है कि वो इंडियन नेशनल कांग्रेस और वंचित बहुजन आघाड़ी के उम्मीदवारान को भारी अक्सरियत से कामयाब बनाए। वाज़ेह है कि इस पद यात्रा में वार्ड नंबर 18 के हज़ारों शहरियों ने शिरकत की, जिससे इलाके में इंतखाबी माहौल मजीद गर्म हो गया। ब्यूरो रिपोर्ट, MCN उर्दू न्यूज़। आज प्रभाग क्रमांक 18 मध्ये वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसच्या युतीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ सुजातदादा आंबेडकर यांची या ठिकाणी पदयात्रा काढण्यात आली। लोकांचा त्यांच्यासोबत आमचे नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार रवींद्र चव्हाण साहेब हे सुद्धा उपस्थित होते। त्याचप्रमाणे प्रभागामध्ये त्यांनी पदयात्रा काढली। विशेष करून तरुण मुलांमध्ये सुजातदादाबद्दल खास आकर्षण आहे आणि एक झुंबड अशी पडली होती। महिलांनी जागोजाग त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करून त्यांची आरती केली आणि भरभरून असा काँग्रेसच्या उमेदवारांना त्यांनी आशीर्वाद दिला। आणि सुजितदादांनी सुद्धा सर्व लोकांना आवाहन केलं की प्रभाग क्रमांकचे 18 जे काँग्रेसचे 4 उमेदवार आहेत त्यांना प्रचंड मतांनी विजयी करा आणि काँग्रेस व वंचित बहुजन आघाडीचे नांदेड जिल्ह्यातील सर्व उमेदवार निवडून द्या आणि महापालिकेवर काँग्रेसचा आणि वंचितचा झेंडा फडकवा। मी प्रभागाच्या सर्व नगरसेवकांच्या वतीनं आणि जनतेच्या वतीनं सुजातदादा आंबेडकर यांचे मी फार मनापासून आभार मानतो आणि सर्व वंचितचे कार्यकर्ते या रॅलीमध्ये सहभागी झाले। आमचे काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते, सर्व वार्डातील महिला यांनी सर्वांनी जो आशीर्वाद दिला, प्रेम दिलं, त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे। नाही, गेल्या 5 वर्षामध्ये आमच्या वार्डामध्ये फक्त 2 वर्षामध्ये कोरोनामध्ये विकास झाला नाही, परंतु विकास हा बऱ्यापैकी झालेला आहे आणि उर्वरित विकाससुद्धा आम्ही जोमाने करू। येणाऱ्या निवडणुकीमध्ये जे काही राहिलेली कामं आहेत ते आम्ही नेटाने करू। आपलं अमृत 2 मध्ये ड्रेनेजचे आणि वॉटर सप्लायचे सर्व काम चालू आहेत आणि नाल्याचा जो बॅकवॉटरचा प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये आमचे खासदार रवींद्र चव्हाण यांनी त्या नाल्याची उंची वाढवण्याच्या संदर्भामध्ये प्रस्ताव दिल्लीला दाखल केलेला आहे। तो लवकरच मंजूर होईल आणि जी नेहमीची या ठिकाणची बॅकवॉटरची पाण्याची जी समस्या आहे ती मोठ्या प्रमाणात दूर होईल। आमच्यासोबत अनुसूचित जाती महिलामध्ये आमची भाऊजे जोत्सना राजू गोड़बोले, त्यानंतर OBC पुरुषमध्ये मजहर शोएब हुसैन आणि लेडीज ओपनमध्ये फहीमबाई यांची पत्नी मायजाबिन फहीम आणि ड मध्ये ओपन पुरुषमध्ये मोहसिन खान असे 4 उमेदवार आहेत आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे, कारण हा प्रभाग गिरणी कामगारांचा आहे। गेल्या 40 ते 50 वर्षापासून या ठिकाणी नेहमी काँग्रेसच आलेली आहे। जरी नेते कोणते इकडे तिकडे गेले तरी परंतु जनतेवर काही या ठिकाणी परिणाम झालेला नाही आणि निश्चितच या ठिकाणची जनता काँग्रेस सोबत आहे। आज प्रभाग क्रमांक 18 में कांग्रेस और वंचित बहुजन आघाड़ी के संयुक्त में एक रैली का आयोजन किया गया था, जिसमें हमारे साथ अंबेडकर साहब के पोते प्रकाश अंबेडकर साहब के बेटे सुजात दादा जी हमारे पास आए थे। साथ ही साथ हमारे नांदेड़ के लोकप्रिय खासदार
रविंद्र चौहान साहब भी यहाँ पर शिरकत फरमाए थे। यहाँ पर उन्होंने लोगों से कहा कि भाई आने वाली 15 तारीख को कांग्रेस के 4 भी उम्मीदवार को वोट देकर कामयाब बनाइए। साथ ही साथ उन्होंने यहाँ पे हमारे साथ रैली में शिरकत की और साथ ही हमारे लोगों ने हमें बहुत रिस्पांस दिया है। यहाँ पे तमाम खड़गपुरा, देवगा चाल, पक्की चाल, दुलेशाह रहमान नगर, भीमघाट, तमाम तरीके के हमारे बड़े बुजुर्ग नौजवान हमारे साथ थे। मैं तमाम लोगों का आज तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ। आज काँग्रेस आणि वंचित यांची युती झालेली आहे। प्रभाग 18मध्ये बाळासाहेब प्रकाशरावजी आंबेडकर साहेब यांचे मुलगा सुजितजी आंबेडकर या प्रभाग 18मध्ये त्यांना या 4 उमेदवाराला भेट देऊन आशीर्वाद दिला। 4 उमेदवाराला रमेश भाऊ गोडबोले, मोहसिन खान, शोएब हुसेन आणि फहीम भाईची आमची भाऊजाई, तसंच आमच्या राजू यांची पत्नी आहे ते बी आमची लहानी भाऊजाईच आहे। प्रभाग 18मध्ये असं एक खेळीचं वातावरण झालेलं आहे आणि सुजातजी आंबेडकर साहेबांना इथं या प्रभाग 18मध्ये खरोखरच त्यांचे पाय स्पर्श झाले आणि इथल्या खरोखरच बुद्धिस्टांना एक आशीर्वाद भेटला आणि प्रभाग 18च्या सगळ्याच 4 उमेदवारांना आशीर्वाद भेटला। आता येईल त्या 15 तारखेला या भागातील प्रभाग 18मधील कोणीही टिकणार नाही। काँग्रेसचे 4 उमेदवार 2-2, 3-3 हजाराच्या लीडनं येतील। इथल्या सर्व जनतेनं एक गाठ बांधून टाकलेली आहे की आम्हाला काही असू द्या, हे भाग काँग्रेसचा आणि काँग्रेसचा गड राखून ठेवला जाईल। ही मी शशिकांत भुसेवाड, मी माझं स्वतःचं मित्रमंडळ आणि राष्ट्रीय गणेश मंडळ आहे, सर्व जिल्ह्यामध्ये आणि मराठवाड्यामध्ये प्रसिद्ध आहे। मी आलो म्हणजे सगळं आमच्या राष्ट्रीय गणेश मंडळ आणि शशिकांत भुसेवाड मित्रमंडळाचा या 4 उमेदवारींना पाठिंबा आहे आणि खरोखरच आम्ही 13, 14, 15 आणि 16 4 दिवस रात्रभर जागून या 4 उमेदवारांना विजय करण्यासाठी अशी एक गाठ बांधून ठेवलेली आहे। आपल्या इथल्या सर्वच 18मधल्या प्रभागातल्या लोकांना आणि माझ्या माया बहिणींना आणि बंधूंना सगळ्यांना विचार करूच नका, काही दुसरं कोणी येणार नाही, काँग्रेसशिवाय पर्याय नाही आणि काँग्रेसची बाजू राखून ठेवायची आहे। एवढंच बोलतो।